शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आहोत अक्कोळमध्ये आणि अक्कोळमध्ये आपण या झेंडूच्या प्लॉटमध्ये आहोत आणि ह्या झेंडूच्या प्लॉटचा सक्सेस व्हिडिओ आपण हा बनवत आहोत. तर आपण या भागात पाहतोय की प्रत्येक वडील आपल्या मुलांना सांगतायत की अरे बाबा तू शेती नको करू, तू शाळा शिक आणि तू नोकरीला जा. तर आपण इथे काहीतरी वेगळं पाहणार आहोत आज. तर असंच अक्कोळमधील इथे या शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना शेती करण्याचा सल्ला दिलेला आहे आणि मुलांनी सुद्धा एक प्रकारची चांगली शेती करून दाखवलेली आहे. तर असा सल्ला म्हणजे वडिलांनी मुलांना कसा दिला ते आपण आता त्यांनाच विचारणार आहोत. नमस्कार. पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव सांगा आणि मग माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिला तरी चालेल. बाळकृष्ण कोळी अक्कोळ. आता हे बघा 1.25 एकर शेती आहे म्हणून आता अजून पत्र यांची दोघांची 12वी शाळा झाल्यानंतर हिने नोकरीला गेलं. रोज 800 रुपये पगार, म्हणजे दोघांजण एक कंपनीत होतं. 700 रुपये रोजचं पडत होतं. तरी रात्रंदिवस जायला पाहिजे तिथं. 1.25 एकर शेती, आमची काय पाईपलाईन आहे, मोटार आहे, दुसरे एक पलीकडचं रान थोडे केलेलं आहे. मग त्याच्यामुळं पोराशने काय म्हटलं, आता तिथं रात्रंदिवस राबायचा. शेती आहे 1.25 एकर, ह्याच्यातच राबा की अनेक एकरभर फाळ्यानं केलेला आहे. मग त्याच्यानंतर गेल साली आम्ही पहिल्यांदाच झेंडू लावला, त्याच्यातला म्हणजे आम्हाला अनुभव जास्त मिळाला नाही. मग त्याच्यामुळे आम्हाला काय आलं, तेवढ्यापुरतं तेवढंच 4 पैसे मिळालं, ग बसाय पळाले. मग औंधा काय केला, 2 प्लॉट केला. 2 प्लॉट केल्यानंतर पहिल्या प्लॉटला दर लागला तरी 50-60 रुपये लागला. एक 2000 झाडात 70-80 हजार रुपये झाले. खरं. त्याच्यानंतर आणि दुसरा प्लॉट जे घेतला ते दसरा दिवाळीला प्लॉट चालू झाला. बरोबर. आता मी बघतोयच की मी तुम्हाला दसऱ्यापासून इथं प्लॉट व्हिजिट करतोय. तुम्ही कायम आता तुम्हाला फोन केलं, म्हटलं की चंदके साहेब दत्तचं इथं अक्कोळा दुकान आहे, त्यांचं औषधी दुकान. त्याच्यानंतर आम्ही फोन केल्याबरोबर लगेच हां बाबा हे असं व्हायला लागलं, त्याला काय करायला पाहिजे, लगेच ट्रीटमेंट तुम्ही देताच. त्याच्यामुळे ते ट्रीटमेंटमुळेच एवढा दिवस टिकला आहे. करेक्ट. तर थँक्यू. पहिल्यांदा तर मी थँक्यू म्हणून तुम्हाला धन्यवाद जे तुम्ही सांगताय त्याबद्दल. तर मी आता सौरभ यांना असं विचारलं की या जे तुम्ही हे सक्सेस मिळवला आहात, म्हणजे ह्या जवळजवळ ह्या प्लॉटमध्ये 2 लाखाचं जवळपास उत्पन्न 1,75,000 पर्यंत पोहोचलेलं आहे. तर याच्या पाठीमागचं श्रेय कोणाला जातं असं तुम्हाला वाटतं? त्याच्या पाठीमध्ये सगळं केलेलं आपण हाय, हे सगळ्या आई बाबालाच हाय केलेलं आहे सगळं. बरोबर. आई बाबांनी तुम्हाला साथ दिलेली आहे आतापर्यंत आणि त्यांना आम्ही पण साथ दिलेला आहे. रात्रंदिवस तर शेतातच असतो. आणि हे झेंडू जे आहे हे 2000 काड्या आहे आणि 10 गुंठा आहे. जवळजवळ आतापर्यंत 1,75,000 रुपये झालेला आहे. 1,75,000 आहे आता सध्या. तरी पण अजून झेंडू हाय चालू, अजून पण झेंडू चालू आहे. आणि आता काय आपण आता नवीन झेंडू लावणार आहे म्हटलं, आता हे काढणार होता हे झालं. तर शक्यतो हे 10 गुंठ क्षेत्र आणि 1,75,000 उत्पन्न कसं नेमकं झालं हे थोडंसं सांगा. म्हणजे तुम्ही सौद्याला विकला की तुम्ही कस्टमर सेल केला, याबद्दल थोडं काहीतरी सांगा. पहिला फड चालू झाला दसऱ्याला आपण तिरको जरा 9 दिवस होतं ते ह्याला गावातनं विकला, ते 30,000 रुपये निघाले. त्यानंतर आम्ही सगळा माल निघाला तो इचलकरंजीला घेऊन गेला, तिथं पूर्ण बसून निघलाव, तिथं का 62,000 रुपये झाले. त्यानंतर आणि दिवाळीला 72,000 रुपये झाले. म्हणजे असं करून सगळं असं आम्ही बसून घरातून प्लॉट मधून विकून सगळं 1,75,000चं उत्पन्न निघालेलं आहे. तर एक चांगली गोष्ट आहे की 1,75,000चं उत्पन्न 10 गुंठ्यात काढणं म्हणजे कठीणच आहे. कठीण काम म्हटलं, कठीण पण म्हणता येईल आणि एक त्याला आपण एक चांगलं उत्पन्न निघलंय असं सुद्धा म्हणता येईल. तर आपण आता उत्पन्न किती आलं यावरती चर्चा केली, पण आतापर्यंत किती खर्च आला हे आपण आता सौरभ यांच्याकडून जाणून घेणार आहोत. 10 गुंठ हे रान आहे, त्याच्यात आपण 2,000 काढल्या वेळेला 3.5 रुपयाला 1 रोप आहे. 6,000 रोपं लागलेले आहेत. आणि त्यानंतर मग लावून ते करून एक 8,000-10,000 पत्र खर्च आलेला आहे. त्यानंतर मग काय 1.5 महिन्यात झेंडू चालू झाला. 1.5 महिन्यात झेंडू चालल्यानंतर त्याच्यानंतर आपण एक किडीवरचं एक औषध मारत 1.5 महिना काढला. त्यानंतर झेंडू 3 महिन्यात म्हणजे हे झाला, संपला पूर्ण 3 महिन्यात. तर 3 महिने एकूण टोटल लागलेले आहेत
आणि त्यांचा औषधाचा आणि खाली खतांचा आणि टोटल बाहेरून जे फुलं तोडण्यासाठी जे कामगार घेतले होते त्याचा सगळ्याचा खर्च मिळून एक जवळपास 15,000 पर्यंत त्यांचा खर्च आलेला आहे. आणि 15,000 खर्च झाला व त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर जवळपास 3 महिन्याच्या अंतरामध्ये म्हणजे लागणीनंतर ते पूर्ण झेंडू आता संपूपर्यंत आता जो आपण व्हिडिओ करत आहे त्यानंतर हा झेंडूला त्यांनी रोटर मारून आता सध्या म्हणजे पूर्ण काढून टाकणार आहेत. तर 3 महिने झाले आतापर्यंत आणि 3 महिन्यात 1,75,000 रुपयाचं उत्पादन, त्यामध्ये 15,000 खर्च. यामध्ये त्यांनी पूर्वी मला सांगितलं की याच्या अगोदर सुद्धा त्यांनी झेंडू केला होता आणि त्यामध्ये जवळपास त्यांचा खर्च जादा झाला होता आणि उत्पादन कमी आलं होतं. तर यावेळी काय झालेलं आहे की उत्पादन जास्त झालंय आणि आपल्याचा खर्च जो होता तो कमी आलाय. त्यांना वेळच्या वेळी योग्य ती औषधं त्यांनी घेतल्यामुळे आपल्याला व्यवस्थित खर्च झालेला आहे. एवढं बोलून मी इतकं सांगतो की खूप चांगलं म्हणजे कॉम्बिनेशन आहे तुमचं. मुलगा, वडील, 2 मुलं आणि वडिलांनी ही चांगली शेती पिकवलेली आहे. तसंच त्यांचं टोमॅटो वगैरे हे पावणा एकर क्षेत्रामध्ये त्यांनी परत आता झेंडू लावलेला आहे इकडं आणि त्यानंतर टोमॅटो सुद्धा आहे आणि कोबी फ्लावर सुद्धा केलेला आहे. तर इतक्या कमी जमिनीत इतकं चांगलं उत्पन्न घेत जे शेती करतायत ते अगदी खरोखर कौतुकास्पद आहे. तर धन्यवाद.